या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालं, माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपली सत्ता आली, देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ता आली। आणि मग अशा वेळेस युवा मोर्चानं काय काम करावं की ज्या युवा मोर्चानं गेली 15 वर्षामध्ये त्या ठिकाणच्या राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष केला, आक्रमकाची भूमिका घेतली, त्या युवा मोर्चानं काय काम करावं या दुर्दैवी परिस्थितीमध्ये माझा युवा मोर्चा आहे। खरं तर मित्रांनो, ताई या ठिकाणी आहेत, गेली 2 वर्ष या राज्यामध्ये आम्ही सर्वजण आमदार म्हणून काम करतो। हे सरकार आपलं म्हणून काम करत असताना सरकार या राज्यातल्या ज्या घटकांपर्यंत काम करत आहे, मग युवक असतील, आदिवासी असतील, महिला असतील, दलित असतील, शेतकरी असेल, कामगार असेल, या सगळ्या घटकांपर्यंत माझं सरकार काम करत आहे। आणि माझ्या सरकारने या सामान्य नागरिकांसाठी ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत, जे ध्येय धोरणं आखलेली आहेत, त्या सर्व ध्येय धोरणाची उपाययोजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पुढच्या काळामध्ये युवा मोर्चाने करायची, या भूमिकेत आपण सर्वांनी आलं पाहिजे। 15 वर्षाची भूमिका आणि आत्ताची भूमिका यामध्ये आपल्या सर्वांनी बदल करण्याची आवश्यकता आहे। या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 विधानसभेच्या सभासदांमध्ये सर्वात जास्त मराठा समाजाचे आमदार भारतीय जनता पक्षामध्ये आहे, सर्वात जास्त युवक आमदार भारतीय जनता पक्षामध्ये आहे, सर्वात जास्त महिला आमदार भारतीय जनता पक्षामध्ये आहेत, सर्वात जास्त आदिवासी आमदार भारतीय जनता पक्षामध्ये आहेत, सर्वात जास्त शेड्यूल कास्टचे आमदार भारतीय जनता पक्षामध्ये आहेत। याचा अर्थ भारतीय जनता पक्ष हा सर्वसमावेश पक्ष झालेला आहे, हे पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। मित्रांनो, आपण ज्या पक्षामध्ये काम करतो हा पक्ष या राज्यामध्ये 1 नंबरचा पक्ष आहे। स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे का सामान्य परिवारातील शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा उद्योग ठेवतो, आणि जिंकरंगवणारे नितीन गडकरी साहेब या देशाचे वाहतूक मंत्री होतात, हे तुम्ही ऐकलंय। परंतु तुमच्या सर्वांच्या समोर योगेश टिळेकर हे उदाहरण आहे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी चांगलं काम करावं आणि आपल्या सर्वांना राजकीय चांगलं भविष्य मिळावं, या भूमिकेतनं आपण सर्वजण काम करण्याची आवश्यकता आहे। मित्रांनो, आपण सर्वजण जाणता, ताईंनी सांगितलं असेल की अनेक कामं या सरकारने केली, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून केली असतील, पीक विम्याच्या माध्यमातून केली असतील, या सरकारच्या ठीक आहे शेती संदर्भातला विषय आपल्या सर्वांशी निगडीत नसेल, परंतु या ठिकाणचा अंगभूत बांधकामाचा प्रश्न खूप मोठा आहे। मग या नवी मुंबईचा आहे, ठाण्याचा आहे, पुण्याचा आहे, पिंपरी चिंचवडचा आहे, उल्हासनगरचा आहे। गेली 15 वर्ष सामान्य परिवाराचा नागरिक या ठिकाणी अंगभूत बांधकाम बांधतो, घरं बांधतो, स्वप्नातली घरं या ठिकाणी निर्माण करतो, आयुष्यभर काबाड कष्ट करतो आणि माझे घर व्हावं या भूमिकेतनं घर बांधतो। 15 वर्ष या ठिकाणी घर अनियमित होतात। माझ्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, हा सामान्य परिवार ज्या ठिकाणी राहतो कदाचित घरं अनधिकृत असतील, राहणारा माणूस अनधिकृत नाही, तो आमचा आहे, त्याची घरं नियमित झाली पाहिजे। या भूमिकेतनं 31 डिसेंबर 2015 पर्यंतची ही घरं नियमित करण्याचं धोरण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर या राजकारणाची संधी उपलब्ध करायची असेल तर 2 चाव्या तुमच्या खिशामध्ये असणं आवश्यक आहे। एक चावी या सगळ्यांकडे आहे, एक चावी नक्की तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा, पक्षाचं काम प्रामाणिकपणे करा, जे काम पडेल सत्ता संघर्षाच्या विरोधामध्ये काम करा आणि सामान्य नागरिकांना न्याय द्यायचं काम करा। निश्चितपणे तुमची चावी आणि या पक्षाची चावी एकत्र लागेल आणि तुम्हाला संधी मिळेल, एवढंच वचन या निमित्ताने देतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत म्हणाले की युवकांनी माणसं जोडून पक्षासाठी काम करावं। एक अतिशय उत्साह आणि जोश आजच्या या प्रोग्राममध्ये दिसला गेला। मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थाने शक्ती प्रदर्शन करत असताना ते शक्ती प्रदर्शन भारतीय जनता पार्टीचं नवमुंबईत इतिहासामध्ये पहिली वेळ दिसलं गेलं आणि एक अतिशय जोरात आणि अतिशय जोशमध्ये प्रोग्राम झालेला आहे आणि हे सगळं बघून आम्ही पॅरेंट्स लोक अतिशय खुश आणि उत्साही झालो। माणसाला जोडताना जग कसा जोडला जातो याचं चांगलं उदाहरण मी आता मगाशी युवकांना दिलेलं आहे आणि युवक हे जे मला दिसले गेले अतिशय उत्साही, आज 4 वाजल्यापासून तर 9 वाजेपर्यंत अतिशय उत्साहाने ते आज आम्हाला ऐकत होते। आम्हाला ऐकताना त्यांचा जो दिसलेला उत्साह, तो उत्साह मला प्रेरणा देत होता आणि अशा रीतीने येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये युवा ब्रिगेड आमचा अतिशय जोशाने काम करेल असा मला विश्वास झाला। युवा मोर्चाध्यक्ष दत्ता गंगाळे म्हणाले की युवकांनी एकत्र येणं महत्त्वाचं आहे आणि युवकांनी आपली भूमिका निश्चित केली पाहिजे। आज आपण या पक्षात आहोत, पद मिळते म्हणून या पक्षात राहायचं, शॉर्ट टाइम हल्लीच्या युवकांना शॉर्ट मध्ये पाहिजे की आज मला पद भेटल्यानंतर उद्या मी नगरसेवक झालो पाहिजे, परवा एखादी कमिटी भेटली पाहिजे,
तिसऱ्या वेळेस लगेच आमदार झालं पाहिजे अशा प्रकारची स्वप्न बघणं चांगलं असतं, परंतु स्वप्न बघताना त्यासाठी आपण काय करतोय, त्यासाठी आपण स्वतःची किती मेहनत घेतोय, पक्षाला किती वेळ देतोय, लोकांसाठी किती वेळ देतोय, हे प्रत्येक युवकानं ध्यानात घेतलं पाहिजे. फक्त पद मिळालं म्हणजे आपण नेता होतो असं नाही. ते नेता होण्यासाठी आपण सर्वसमावेशक काम आणि गुण आपल्यात असणं आवश्यक आहे. मित्रांनो, जास्त बोलत नाही, बाकीचे मान्यवर आपल्या मार्गदर्शन करणारच आहेत. मध्येच आपण नियुक्त्या घेतोय प्रदेशाध्यक्ष येईपर्यंत, परंतु आपले जे घोषवाक्य आहे ते आपण लक्षात ठेवायचं आहे. सेवा संघर्ष और बलिदान यही है युवा मोर्चा की पहचान. दुसरी गोष्ट, एक घोषणा देतोय, त्या घोषणेमागे सर्वांनी बोलायचं, एकच चर्चा युवा मोर्चा, एकच चर्चा, एकच चर्चा, एकच चर्चा, सेवा संघर्ष और बलिदान यही है युवा मोर्चा की पहचान. सेवा संघर्ष और बलिदान. वंदे वंदे. आमच्या कार्यकर्त्याला लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील आणि लोकांशी त्याची नाळ कशी जोडली जाईल. युवा कार्यकर्ता हा प्रत्येक पक्षाचा कणा असतो, त्यामुळे युवा कार्यकर्त्याला पाठबळ देण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून झालेलं आहे. कार्यकर्ते झिंगाट झालेत तर ते कार्यकर्ते समाजसेवेच्या माध्यमातून झिंगाट झालेले आहेत. समाजसेवा करण्यासाठी, लोकांची सेवा करण्यासाठी ते झिंगाट झालेले आहेत आणि त्या समाजसेवा करून झिंगाट व्हा, सायराट व्हा, परंतु ते समाजसेवेच्या माध्यमातून हा संदेश देण्यासाठी आमचे नेते या ठिकाणी आले होते आणि त्यांचा संदेश त्यांना मिळाल्यामुळे ते झिंगाट झालेले आहेत आणि त्या झिंगाट माध्यमातून ते समाजसेवा जोरात करतील याची आम्हाला खात्री आहे. तर उपस्थित राजेश पाटील यांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या कार्यावरती प्रकाश टाकला आणि पक्षाच्या वाढीसाठी टीम वर्क असणं महत्त्वाचं असल्याचंही ते म्हणाले. किती आमदार त्या ठिकाणी कसे बोलतात, काय बोलतात, परंतु आपल्या ज्या आमदारांनी महाराष्ट्र लेवलवर त्यांच्या कामाचा ठसा उमटवला नव्या मुंबईच्या माध्यमातून, ते आपल्या लाडके आमदार मंदाताई म्हात्रे आपल्या बरोबरच आपल्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी आपल्यासमोर काय हवं? पण ह्या गोष्टी त्यांची स्तुती नाही, ही आपली स्तुती आहे. ही पक्षाची क्रेडिट आहे, कार्यकर्त्यांची क्रेडिट आहे. काही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आवाज उचलतायत, आवाज उठवतायत, त्यांच्या क्लिपिंग आपण पाहतो, आपल्याला देखील त्यावेळी अभिमान वाटतो, होय आमदार कसा असावा. पण ह्या आमदारांचा उपयोग तुम्ही करून घ्यायला पाहिजे. तुमची जबाबदारी त्या ठिकाणी आहे. पण महापालिकेशी निगडीत कामं असू शकतात. शेवटी लोकांपुढे तुम्ही कसे जाणार आहात? लोकांपुढे तुम्ही जाताना त्यांच्या काही अडचणी असू शकतात रहिवाशांच्या, मग महापालिकेशी निगडीत असू शकतात, काही शिडकोशी निगडीत असू शकतात, काही MSCB बरोबर असू शकतात. वेगळ्या त्या ठिकाणी जे काही ऑफिसेस असतील, ज्या कार्यालयांबरोबर रहिवाशांचे त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स असू शकतात, पोलीस स्टेशन असू शकेल, ह्या सगळ्यांबरोबरचे तुमची काही अडचणी असतील, त्या अडचणी तुम्ही आपले आमदार आहेत, गटनेते आपले महापालिकेचे तोफ इथं बसलेले आहे, सगळे नगरसेवक इथं सन्मान्य सगळे बसलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी तुम्ही पाठपुरावा केला त्यांच्या बरोबरीने जाऊन, तर निश्चितपणे तुम्ही रहिवाशांना त्या ठिकाणी न्याय देऊ शकता. तर या मेळाव्यातर्फे नवी मुंबई शहरातील मेहनती तरुणांना मान्यवरांच्या हस्ते नवी मुंबई युवा मोर्चाच्या अनेक पदांचं वाटप करण्यात आलं. आता या मेळाव्यातून स्फूर्ती घेऊन अनेक तरुण पक्षासाठी प्रामाणिकपणे मेहनत करणं अपेक्षित आहे. आता तर मला नवी मुंबईची जबाबदारी दिलेली आहे. गरज साहेबांनी यांनी मंदाताई म्हात्रे आमदार, आपले लाडके आमदार, जी जबाबदारी मला दिली ती मी पार पाडणार एवढी माझी गॅरंटी आहे. टिळक साहेबांचं, माननीय आमदार मंदा म्हात्रे, गरज साहेब या सर्वांचंच अतिशय मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि युवकांनी अशा पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन स्वतःची प्रगती करावी आणि स्वतःची प्रगती केल्यानंतर नक्कीच देशाची आणि संपूर्ण राज्याची प्रगती होऊ शकते. दत्ताजी गंगाळे साहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पहिलं प्राधान्य माझं हेच असेल की मुलांना रोजगार मिळावा. अशा प्रकारे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी केलेल्या मार्गदर्शनात युवा कार्यकर्ता मेळावा आनंदात संपन्न झाला. कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज चव्हाण, MVTV.